जय भीम. माझं नाव सतीश नांदेव शरणागत आणि मी बहुजन समाज पार्टीचा जिल्हाध्यक्ष आहे. आज बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून वार्ड क्रमांक 3 मध्ये आम्ही गौतम जाधव यांना उमेदवार दिलेले आहे. आणि प्लस पॉईंट म्हणजे वार्ड क्रमांकचा असा आहे की गौतम जाधव हे स्लममधले रहिवासी असून त्यांना ह्या शांतीनगरच्या किंवा ह्या केतकीपाडा धारकाळी वार्ड क्रमांक 3च्या सर्व ज्या समस्या आहेत त्या समस्या त्यांना जाणीव आहे. कारण ते गेल्या 40 वर्षी इथे राहतात आणि त्यांनी बघितलेलं आहे की यापूर्वी जे नगरसेवक आमदार खासदार झाले, मग ते कुठल्याही पक्ष असो, बीजेपी, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, काँग्रेस, ह्या सर्वांचे आज प्रतिनिधी निवडून आले, पण कोणीही आमच्यासाठी काय केलेलं नाही. त्यामुळे आम्ही यावेळी असा संकल्प केला की आपल्या स्लममधला, आपल्या गरीब लोकांमधला असा उमेदवार पाहिजे की जो करून जेणेकरून तो आपल्या सर्व लोकांचे चांगलं भविष्य निर्माण करेल. त्यामुळे ज्या वार्ड क्रमांक 3 मध्ये ज्या मूलभूत सुविधापासून हे सर्व लोक वंचित आहेत, त्या सर्व वंचित लोकांना आम्हाला न्याय द्यायचा आहे, त्यांना हक्क अधिकार द्यायचे आहे. त्यामुळे आम्ही बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून वार्ड क्रमांक 3 मध्ये गौतम जाधव यांच्या माध्यमातून आम्ही उमेदवार उभा केलेला आहे. तर माझी सर्वांना ही विनंती आहे की हात जोडून विनंती आहे की आतापर्यंत तुम्ही ज्या लोकांना वोटिंग केलं आहे त्या लोकांनी तुमचं भले केलेलं नाही. कारण की तुम्ही जेव्हा आम्ही लोकांमध्ये फिरतो तेव्हा लोकांची अशी प्रतिक्रिया, लोक आम्हाला बोलतात की तुम्ही उभा राहिलात खूप चांगलं आहे, कारण की आपल्या एरियामधला माणूस आहे, खूप चांगला आहे. आणि ह्या लोकांनी आमच्यासाठी काय केलं, लोकांचा आम्हाला खूप चांगला पाठिंबा आहे, लोकांचे आम्हाला चांगले प्रतिसाद आहे. त्यामुळे इतर लोकांना मी आजच्या ह्या निर्भीड पॅंथर या न्यूजच्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनीही इतर लोकांना कुठल्याही भूल थापांना बळी न पडता आपले स्थानिक उमेदवार, बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार, हाती निशाणीवाले गौतम जाधव यांना प्रचंड बहुमताने विजय करा व आपल्या ज्या 40% ज्या समस्यापासून वंचित आहोत त्या समस्येला आपण निर्माण करूया. जय भीम, जय भारत.